यांनी 289 अन्वये जो काही प्रस्ताव दिला तो नाकारत असताना माननीय सभापतींनी या संदर्भात निवेदन करण्याचं मला सूचना दिली आहे। सन्माननीय सदस्यांनी महाअधिवक्ता हे घटनात्मक पद असल्यामुळे त्या पदावर ऍक्टिंग ॲडव्होकेट जनरल यांची नेमणूक करण्याबाबत संविधानात संदिग्धता आहे। तसेच बिगर घटनात्मक पद धारण करणारी व्यक्ती घटनात्मक पदाचा कार्यभार स्वीकारू शकते का याचा खुलासा विचारला आहे। भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 165 अनुसार राज्यपाल महाधिवक्त्यांची नियुक्ती करतात आणि उक्त अनुच्छेद 165च्या खंड 3 मध्ये तरतूद केल्याप्रमाणे महाधिवक्ता पद धारण करणारी व्यक्ती ही राज्यपालांची मर्जी असेपर्यंत असे पद धारण करू शकते। श्री श्रीहरी अडे तत्कालीन महाधिवक्ता यांचा राजीनामा माननीय राज्यपालांनी मंजूर केल्यानंतर श्री रोहित देव यांची नियुक्ती ऍक्टिंग ॲडव्होकेट जनरल म्हणून माननीय राज्यपाल यांच्या मंजुरीनंतरच करण्यात आलेली आहे। या संदर्भात असेही नमूद करण्यात येते की संविधानाच्या अनुच्छेद 165 किंवा कोणत्याही अनुच्छेदामध्ये ऍक्टिंग ॲडव्होकेट जनरल म्हणून एखाद्या विधिज्ञाची नियुक्ती करण्यास प्रतिबंध केलेला नाही। श्री रोहित देव यांच्या संदर्भात असे नमूद करण्यात येते की त्यांची सहयोगी महाअधिवक्ता म्हणून नियुक्ती ही माननीय राज्यपालांच्या मान्यतेनंतर करण्यात आलेली आहे। भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 162 अन्वये शासनास सहयोगी महाअधिवक्ता या पदावर अशा विधिज्ञाची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे। या संदर्भात असेही नमूद करण्यात येते की आतापर्यंत इंग्रजांच्या काळापासून 24 विधिज्ञांची नियुक्ती ऍक्टिंग ॲडव्होकेट जनरल म्हणून करण्यात आली असून अध्यक्ष महोदय स्वातंत्र्योत्तर काळात देखील अगदी नावं 24 ची वाचणार नाही पण आपल्या माहिती करता सांगतो MP अमीन हे तर 1948 पासून 1957 पर्यंत म्हणजे 10 वर्ष या ठिकाणी ऍक्टिंग ॲडव्होकेट जनरल म्हणून काम करत होते। अध्यक्ष महोदय ॲडव्होकेट जनरल आणि ऍक्टिंग ॲडव्होकेट जनरल ही जी काही पद आहेत या पदांवर या सभागृहामध्ये चर्चा करणं हे योग्य नाही। अध्यक्ष महोदय शेवटी हा सरकारचा प्रेरोगेटिव्ह आहे आणि अध्यक्ष महोदय एकाही निर्णयामध्ये कुठल्याही जजमेंटमध्ये कुठल्याही जजनी या ठिकाणी ॲडव्होकेट जनरल ऍक्टिंग ॲडव्होकेट जनरल याच्याबद्दल कुठलंही मत व्यक्त केलं नाही। त्यामुळे संजय दत्त साहेब जे सांगतात ते पूर्णपणे विसंगत आहे। असं कुठलंही मत व्यक्त झालेलं नाही। राज्य सरकारला आपल्या जबाबदाऱ्या समजतात त्यामुळे राज्य सरकार योग्य वेळी ॲडव्होकेट जनरलची नियुक्ती करेल। त्या नियुक्तीची प्रोसेस होतपर्यंत ऍक्टिंग ॲडव्होकेट जनरल कडे हा चार्ज दिलेला आहे आणि माझी आपल्याला कृपा करून विनंती आहे आपण नाकारलेला आहे तरीही राज्यामध्ये चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून हा खुलासा मी या ठिकाणी करतोय।